मठावर मनसेचा मेळावा, राज ठाकरेंच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. अशोक खरात प्रकरणामध्ये गृहमंत्री फडणवीसांनी 2 आठवड्यापूर्वीच दिले होते कारवाईचे आदेश. विश्वसनीय सूत्रांची माहिती. अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत, मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप. गोंधूबाबा खरातच्या फार्म हाऊसची झाडाझडती, तर तेजस्विनी सातपुतेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन. मोठमोठे नेते मला संपवायला निघाले होते, आमदार धनंजय मुंडे यांचं वक्तव्य. सांगोला विद्यामंदिर प्रयोगशाळेमध्ये घडलेला प्रश्नपत्रिका चोरीचा गुन्हा उघड. एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकानं गुन्हा केल्याचं तपासात उघड. मध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार, मुस्लिम तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद. आमचं अस्तित्व नाकारू नका, पुण्यामध्ये तृतीयपंथी व्यक्ती सुधारणा विधेयकाला विरोध. हशीम फॅशन नावाच्या दुकानात पाकिस्तानी फॅशनचे कपडे. पाकिस्तानी फॅशनची रील पडली महागात. रत्नागिरीच्या चिपळूण शहरात संतापाची लाट. बीडच्या नेकनूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी. पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान. संभाजीनगर जिल्ह्याला रात्रीतून मुसळधार पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे काढणीला आलेलं पीक वाया. अवकाळी आणि गारपिटीचा शेतीला फटका. हिंगोलीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबईसह राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह. गिरगाव, ठाणे, डोंबिवली ठिकठिकाणी भव्य शोभायात्रांचं आयोजन. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीकरांचा अनोखा उत्साह. शोभायात्रेमध्ये तरुण तरुणाईसह मराठी कलाकारांचीही मांदियाळी. गुढीपाडव्याचा नागपुरातही उत्साह. उपराजधानीत भव्य शोभायात्रेचं आयोजन. देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई तामणकर शोभायात्रेमध्ये सहभागी. वरळीमध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन. वरळीच्या रॅलीमध्ये आदित्य ठाकरे सहभागी. वरळीकरांचा वाढवला उत्साह. गिरगावात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत. ढोल ताशांच्या गजरानं परिसर निनादला. तर विविध साहसी खेळ, मल्लखांब, प्रात्यक्षिकांचीही रेलचेल.